आज टीव्ही अँकर झाल्यासारखं वाटतंय. हे कधीच लावलं नव्हतं. आज उदगीरमध्ये आयुष्यातलं पहिलं पाऊल पडलं आणि ह्या ऐतिहासिक शहराचं दर्शन झालं. ते एका साहित्यविषयक पुस्तकाबद्दल बोलण्यासाठी आणि हा विश्वास दाखवणारे जी मंडळी आहे, फार मोठे मोठी मंडळी इथे बसली आहे आणि सर उपजिल्हाधिकारी आहे. मला खूप संकोचल्यासारखं वाटतंय, पण थोडं समजून घ्या. कसं आहे, अनंत कदम सर यांची ओतूरला ओळख झाली आणि त्यांची जी गावठी तलवार तिथे आम्ही बघितली, म्हटलं बापरे, हा माणूस खूप कडक आहे एकदम. आता आम्ही मुंबई पुण्याचे लोक आहेत ना, थोडेसे वडापाव सारखे होतो, म्हणजे कसं सुस्त एकदम चाललंय आणि आम्ही ना नेहमी ग्रेट असतो असा आमचा समज आहे. पण ह्या साध्या सुध्या बांधा असलेल्या माणसाची जी तळमळ आहे त्याचा परिचय आम्ही घेत होतो की हा कोण माणूस आहे तो साधं धोतर आणि हे घालून येतोय आणि ते असं उपर्ण गुंडाळतोय आणि साहित्य क्षेत्रामध्ये काय कमाल आहे, असा कसा माणूस येऊ शकतो. शर्ट पॅन्ट इन केलेलं आहे, कसं गॉगल घातलेलं आहे, एकदम सेंट मारलेले आमचे साहित्यिक असतात शहरातले. पण मातीशी जुळलेला हा माणूस खऱ्या अर्थाने त्यांचं जेव्हा मी बघत होतो काम, आता 14वं वर्ष ज्या माणसाने साहित्य चळवळीसाठी खर्च केलाय, मी तुम्हाला नव्याने सांगतोय असं नाही, परंतु ते बघितल्यानंतर मला खूप असं दडपण आलं की मुंबई पुण्या व्यतिरिक्त साहित्य चळवळ आपलं आयुष्याचं मिशन म्हणून जी माणसं काही चालवत आहेत तेच खरं मराठी साहित्य वाचवू शकतात आणि त्यामुळे मराठी साहित्याचं भविष्य खूप उज्ज्वल आहे. आणि 318वं पुष्प त्याचा मान मला दिलेलं गेलेला आहे. कवितेचा बना त्याचे संस्थापक आहेत ते साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक चळवळीचे प्रणेते शाहू महाराजांवर बोलणार आहे मी. पण हा जो माणूस आहे हा सांस्कृतिक दूत आहे, एक लक्षात घ्या. सांस्कृतिक दूत, साहित्य सेवक, म्हणजे हे करणारी फार थोडी माणसं आज शिल्लक आहेत. प्रत्येक जण आपला आपलंच बघतोय. आपण, आपली बायको, आपली मुलं, त्यांचं शिक्षण, त्यांचे पॅरेंट्स मीटिंग, त्यांच्या पिकनिक आणि ते ठरलेले सगळ्याचे मग शनिवार रविवार गटारी हे सगळं. पण काही वेगळे हिरे इथे दिसत आहेत. आम्ही आता कुठलं गाव ते उजेड 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 म्हणजे आम्हाला असं वाटत होतं की आम्हीच उजेडत आहोत, पण आमचा समज हा खरा खूप अंधारात आहे. तिथे एक वाचक चळवळ चालते आहे. सर, अवश्य आपण भेट द्या. आम्ही काही पुस्तकं त्यांना दिलेत आणि काही आश्वासनं पण दिलेत, पण ती पुरी करणार आम्ही. आता मुख्य मुद्द्यावर येऊया. शाहू महाराजांवर मी काही शब्द आधी लिहून ठेवले होते, म्हणजे ह्या कार्यक्रमाच्या खूप आधी. आता
आता त्याला सगळे कविता म्हणतात, काय आहे ते तुम्ही ठरवा. राजर्षी शाहू महाराज हे राजा कृपया एकेरी उल्लेख म्हणून जे आज भानगडी चाललेले आहेत तसा माझ्यावर काही आरोप घेऊ नका का मी शाहू महाराजांना एकेरी बोलतोय. कारण शिवाजी कोण होता या पुस्तकाबद्दल तुम्ही वाचलं असेल. त्या प्राध्यापिकेला अक्षरशः महिला असून सुद्धा एवढं छळलं गेलंय सांस्कृतिक आणि पुरोगामी महाराष्ट्रात. जे न वाचलेले लोक आहेत शिवाजी कोण होता ते लोक त्या बाईवर आरोप करतायत. तर ह्या शब्दांचा अर्थ एकेरी उल्लेख म्हणून माझा ओरमाटपणा नाही, त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. हे राजा तुझे आश्रित तुझे हुजरे जेव्हा तुझं क्षत्रियत्व नाकारून तुला शूद्र ठरवतात, राजद्रोह करतात, तुला तुझा धर्म शिकवतात, थैथयाट करतात, आपल्या वेद पुराणांच्या अभ्यासाचा गर्व करतात, तेव्हा राजा तू शांतपणे संयमाने त्यांची जागा त्यांना दाखवतोस. पंचगंगेच्या साक्षीने राजपुरोहित तुझ्या संधी स्नान समयी स्वतः पारोसे येऊन मंत्र म्हणतो, स्नानविधी उरकतो, वेद मंत्राऐवजी पुराणोक्त मंत्र म्हणतो. ओरमट माजरड्या राजपुरोहिताला तू ठरवलं असतंस तर राजा शिरच्छेद वा देहदंडाची शिक्षा होती. पण तू राजासारखा वागलास. विवेक जागृत ठेवून न्याय केलास. स्वतःचा अपमान तू गिळलास. त्याला सामाजिक लढ्याचं रूपांतर दिलंस. तुझीच प्रेरणा बहुधा गांधींनी घेतली असावी. वेदोक्त प्रकरणी लोकमान्यही संभ्रमित होते. शिवाजी क्लबच्या नावाखाली दहशतवादी रयत लुटारूंना तू रोखलस. तेव्हा तुला दोषी ठरवणारे हे कावेबाज लोक स्वस्थ बसले नाहीत. सुडाचा प्रवास चालूच ठेवला. आमचे स्वराज्यद्रोही छत्रपती असा तुझा साहित्य सम्राटाने अग्रलेखात गौरव केला होता. साहित्य सम्राट कोण? आणि सारस्वतांची मान खाली गेली होती. परदेशात जाऊन राजा तू रमा रमित न रमता नाविन्याचा शोध घेतला. उद्यम पाहिले. रयतेसाठी अहोरात्र कष्ट घेतले. शिक्षण समतेचा नवजागर केलास. राजा तू ऐश आराम सोडून कष्टकरी सफाई सैनिकांच्या आद्य समाज सुधारक झालास. मासाहेबांच्या शेजारी वेदोक्त संस्कारित गांडुळांनी वळवळ चालूच ठेवली होती आणि दिरंगाई करून तुला सुद्धा ताटकळत ठेवलं. एवढं सर्व राजा तू एकाच जन्मात भोगलस. तुला अहंकार शिवला नाही. तुझ्यात एवढी सहनशीलता कशी आली? एवढी नम्रता शालीनता कुठून आणलीस तू? नरम गादीवर लोळणारे संस्थानी, सुगंधी अत्तरांच्या कुप्यात धुंद राहणारे, विलासीपणात गुंगणारे आणि तुझ्या मनात रयत रयत आणि रयतच होती.
ब्रिटिश मंडलिकत्वांची सल, स्वातंत्र्य सैनिकांना छुपी मदत, आर्थिक शस्त्रास्त्र तसंच मुक्त वावराची त्यांना दिलेली मुभा, पडद्याआडून तू हे सगळं करत होतास. श्रमिकांच्या झोपडीत, कष्टकऱ्यांच्या ताटीत, शोषितांच्या मुक्कामी तू बिनधास्त राहिलास. पॅलेस मधलं शाही जीवन तुला पचलंच नाही. कांदा भाकर खाल्लीस. अत्तराच्या गंधापेक्षा घामात तुला सुगंध दिसला. राजा, तू जिवंतपणीच दंतकथा झाला होतास. थोरल्या महाराजांनी जसं दगडातून शिल्प घडवलंय, मावळे तयार केले, जुलमी सत्तेला आव्हान उभं केलं, त्यांना संरक्षण दिलं, विश्वास दिला, तसंच राजा तू थंडगार नैराश्याने ग्रासलेल्या चिखलासारखा मृत झालेल्या समाजाला चेतना दिलीस, ऊर्जा दिलीस. सर्वात महत्वाचं म्हणजे समतेला, श्रमाला प्रतिष्ठा दिलीस. म्हणून राजा, तुला मानाचा मुजरा. दस्त काय असतो? अभिलेख. सरानिक्त कोणालाच कळणार नाही. शाहू महाराज आपल्याला पाहायचे असले तर शाहू महाराज कुठे दिसतील आपल्याला? आज सुद्धा करवीर संस्थानात त्यांनी जे जाहीरनामे, वटहुकूम काढले होते आणि सामाजिक क्रांतीची सुरुवात केली होती, तिथे आपल्याला शाहू महाराज आजही दिसतात. आज का दिसतात ते? कारण भारतीय संविधानाने जे काही स्वीकारलेलं आहे, समतेच्या बाबतीत, मानवतेच्या बाबतीत आणि शोषितांच्या बाबतीत सर्व लोकांना समान न्याय, हाच विषय शाहू महाराजांनी आपल्या प्रत्येक जाहीरनाम्यात आणि दस्तामध्ये उल्लेख केला होता. आता त्या संबंधित मी काही त्यांचे जाहीरनामे आणि दस्त मांडण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यावर नुसतं आपण दृष्टीक्षेप जरी टाकला तरी आपल्या लक्षात येईल की महाराजांच्या विचारात रयतेचं कल्याण सतत असल्यामुळे आपण त्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. शाहू महाराज केवळ फ्रेम मध्ये लावणारी व्यक्ती नाहीये. शाहू महाराज म्हणजे फक्त घोषणा देण्यासाठी आणि मत मागण्यासाठी नाहीये. शाहू महाराज हे तुमच्या आणि आमच्या जीवनाशी संबंधित असलेलं व्यक्तिमत्व आहे. हे बारकाईने लक्षात घ्या. काही लोक म्हणतात की शाहू महाराज हे ब्राह्मण विरोधी होते. शाहू महाराजांच्या दरबारामध्ये जे सबनीस गोखले हे कोण होते? शाहू महाराज जर ब्राह्मण द्वेष्टे असते तर ही मंडळी त्यांच्या बाजूने कशी असती? दुसरी महत्वाची गोष्ट, असं पण म्हटलं जातं की शाहू महाराज हे स्वराज्यद्रोही होते. त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांना पकडून दिलं जे ब्रिटिशांविरुद्ध लढत होते.
त्याची पार्श्वभूमी फार वेगळी आहे. रयतेला जाऊन रात्री दरोडे घालणं, त्यांच्या घराची लूट करणं आणि शहाजोगपणे असं सांगणं की ते शस्त्र खरेदी करण्यासाठी आम्ही सगळे दरोडे टाकतोय, त्याच्याबद्दल ही जबाबदारी रयतेचा राजा म्हणून कोणाची होती? प्रजेला संरक्षण देणारा कोण होतं? दुसरी गोष्ट काय तर शाहू महाराज हे मराठ्यांच्या बाजूचे होते ना, ते बहुजनांच्या बाजूचेच होते, कारण बहुजनांची संख्या जास्त आहे आणि शिक्षणामुळे ते काही गोष्टी प्राप्त करू शकत नव्हते. हे वास्तव आहे ना, कारण एक विशिष्ट समाजाने शिक्षणाचं संपूर्ण मोनोपॉली आपल्याकडे ठेवली होती. आता ह्याच्यामध्ये मला एक प्रकर्षाने आठवतं, म्हणजे जाणीव झाली संत ज्ञानेश्वरांची. आता ज्ञानेश्वर आणि शाहू महाराजांचा संबंध काय? साहजिक आहे, तुम्हाला प्रश्न पडला. गीता ही संस्कृत मध्ये होती, ती प्राकृत मध्ये आणण्याचं काम ज्ञानेश्वरांनी केलं. प्राकृत मध्ये आणणं म्हणजे सर्वसामान्य लोकांना जी भाषा अवगत होती त्या भाषेमध्ये त्याचं रूपांतर केलं आणि गीता मुक्त झाली, ती आपण ज्ञानेश्वरी म्हणून वाचतो. शाहू महाराजांनी काय केलं? शिक्षणाबाबतीत जी मोनोपॉली एक विशिष्ट वर्गाने ठेवली होती, त्यांनी सांगितलं की प्राथमिक हे सर्व रयतेसाठी मोफत. त्याचं कारण काय होतं? जर तुम्हाला अक्षर ओळख झाली तरच तुमचं पुढे भविष्य आहे. आणि त्यांनी काळाच्या पुढे सगळं बघितलं होतं. असं आता 2 एप्रिल 1894ला शाहू महाराज, आता हे सणावळ्या आहेत ना, त्या लक्षात ठेवू नका, त्यांचं काम सगळ्यात महत्वाचं आहे. जेव्हा 1894 साली त्यांनी राज्यकारभारावर लक्ष द्यायला सुरुवात केली, तेव्हा त्यांच्या असं लक्षात यायला लागलं की काहीतरी चुकीचं आहे आणि मिसिंग आहे आपल्या रयतेमध्ये. म्हणून त्यांनी प्राथमिक शिक्षणावर भर देण्याची सुरुवात केली. आणि एक अपघात मोठा असा घडला, पंचगंगेवर स्नान करत असताना राजपुरोहितांनी जे मंत्र म्हटले होते ते पुराणातले होते आणि क्षत्रिय असलेल्या शाहू महाराजांना वेदोक्त मंत्र म्हणावं अशा प्रकारे इतरांचं म्हणणं होतं. आता वेदोक्त आणि पुराणोक्त आपण त्याच्या खूप डिटेलमध्ये गेल्यावर आपल्याला स्वतंत्र परिसंवाद ठेवावा लागेल. पुराणोक्त मंत्र हे शूद्रांसाठी आहेत आणि शाहू महाराज हे शूद्र होते का हे आपण विचार करायचा. जर ते शिवाजी महाराजांचे वंशज आहेत तर ते शूद्र कसे? आणि पुराणातले मंत्र म्हणण्याचा अट्टहास का? वेदांचे मंत्र म्हटल्याने बिघडलं कुठं? बिघडलं काय असतं? असंच एक प्रकरण शिवबांबद्दलही घडलं होतं. राज्याभिषेक प्रसंगी त्यांना इथले तथाकथित उच्चवर्णीय वर्ग राज्याभिषेक करू इच्छित नव्हता आणि त्यांना 2 राज्याभिषेक करावे लागले. तर दरवेळेला शिवाजी महाराजांचं वंशजांना आपलं क्षत्रियत्व सिद्ध का करावं लागतंय?
हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. प्रजेच्या बाबतीत शाहू महाराज किती दक्ष होते ह्याचा एक जाहीरनाम्यामध्ये खूप प्लेग त्यावेळेला मोठ्या प्रमाणावर पसरला होता. प्लेगची साथ पुण्यात होती आणि आपण ऐकलेलं आहे त्याबाबत की पुण्यामध्ये पण खूप गोंधळ झाला होता आणि टिळकांनी पण त्याबाबत ब्रिटिश सरकारला दोषी धरलं होतं आणि त्याच्यावरून बरंच राजकारण झालं होतं आणि काही लोक शहीद झाले अशा प्रकारे बोललं गेलं होतं. त्या प्लेगच्या बाबतीत शहरामध्ये जसं आपण कोरोनामध्ये क्वारंटाईन केलं जायचं तसं प्लेगच्या वेळेला क्वारंटाईन म्हणजे गावाच्या बाहेर तुम्ही राहायचं. आता गावाच्या बाहेर राहिल्यानंतर त्यावेळी काय सुखसोयी होत्या. गावाच्या बाहेर काही टपऱ्या नव्हत्या चहा पाणी पिण्यासाठी जेवणासाठी. मग महाराजांनी वटहुकूम काढला की जे गावाच्या बाहेर राहणारे लोक आहेत त्यांना राहण्याची खाण्याची पिण्याची रेशनची सर्व व्यवस्था केली पाहिजे. ही आपली रयत आहे. म्हणजे रयतेबद्दल किती संवेदनशीलता असते. म्हणजे हा एक 6 जानेवारी 1900 साठी काढलेला त्यांनी मोठा वटहुकूम होता. आणि कोल्हापूर शहरातील घरदारं चीजवस्तू निर्जंतुक करण्यासाठी जी नियमावली त्यांनी हे केली होती आणि लोकांचं जे मौल्यवान वस्तू काही आहेत दागिने वगैरे ते राजवाड्यामध्ये सेफ ठेवण्यासाठी त्यांनी ती सोय केली होती. म्हणजे तुमचं काही नुकसान होणार नाही, तुमचं आरोग्य व्यवस्थित राहावं आणि तुम्ही निसंशयपणाने क्वारंटाईनसाठी बाहेर जा. असा पण एक वटहुकूम आहे. कोल्हापूर संस्थानात वारंवार दुष्काळ पडत होता. त्या काळची गोष्ट आहे. आणि 3 फेब्रुवारी 1902 साली त्यांनी जलसिंचन धोरण म्हणजे इरिगेशन पॉलिसी ही जाहीर केली होती त्यावेळेला. आणि भुकते यांची त्या पदावर नेमणूक केली होती की तुम्ही हे सर्व सिंचनाचं बघायचं. गावातले दुष्काळ हा गेला पाहिजे. कोल्हापूर संस्थानातला तिथे लहान मोठी तळी सुद्धा बांधली त्यांनी. तळ्यांमुळे सिंचनासाठी त्याचा उपयोग होईल. आणि त्यासाठी ड्रॉसमनचा पगार त्यावेळेला 20 रुपये म्हणजे सोनं 6 रुपये तोळा होता. तेव्हा त्याचा पगार 20 रुपये. मेस्त्री जो आहे त्याचा पगार 15 रुपये आणि कारकुनाचा पगार 12 रुपये. आणि या सर्व साधन सामुग्रीसाठी 600 रुपयाची ग्रँट त्यांनी त्यावेळेला मंजूर केली होती. म्हणजे विचार करा की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांनी रयतेच्या बाबतीत किती व्यवस्थित विचार केला होता. सर 6 रुपये तोळा सोनं 20 रुपये म्हणजे किती आहे? 3 तोळे 3.5 तोळ्याची किंमत किती बघा. 75,000 रुपये भाव असावा 24 कॅरेटचा. 2.25 लाख रुपये पगार त्यावेळेला. म्हणजे काळाच्या पुढे असलेली माणसं काय कसं करू शकतात. आता बघा हे तुम्हाला असं वाटेल की क्रांती म्हणजे काहीतरी बॉम्बस्फोट करणं, क्रांती म्हणजे शत्रू पक्षाचा शिरच्छेद करणं, क्रांती म्हणजे शत्रू पक्षाला जाळपोळ करून नष्ट करणं, हीच क्रांती असते का? ही क्रांती होती.
सर्वात मोठा निर्णय शाहू महाराजांनी काय घेतला होता की मागासवर्गीयांसाठी 50% आरक्षण हे इतिहासातलं पहिलं आणि सर्वात मोठं आरक्षण. आणि हे त्यावेळेला त्यांनी घ्यायचं कारण काय होतं? शैक्षणिक असमर्थता असलेला वर्ग, गरीब असलेला वर्ग तो शिक्षण घेऊ शकत नाही, त्याच्यासाठी ते केलं. आणि ते क्रांतिकारी पाऊल होतं. इतर राज्यांनी कोणीच हे केलेलं नाही. इतर संस्थांना पण खूप होती, ते सगळे ऐश आरामांमध्ये सगळं जगत होते. तर हे नोटिफिकेशन पण, हा जाहीरनामा पण त्यांनी त्यावेळेला काढला होता. अस्पृश्यता निवारणासाठी त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं पाऊल उचललं होतं. सरकारी क्षेत्रातले ऑफिस कचेऱ्या, राजदरबारातल्या सार्वजनिक ठिकाणी कुठल्याही प्रकारे अस्पृश्यता पाळता येणार नाही, नाहीतर त्यांना दंडित केलं जाईल. हा वटहुकूम सुद्धा त्यांनी काढला होता. आणि 28 जुलै 1902 साली आणि याची आज्ञा काढणारे होते नागेश पांडुरंग भिडे. शाहू महाराज ब्राह्मण विरोधी होते म्हणणारे आहेत ना, त्यांनी ही नावं दस्तामध्ये तपासून पाहिली. आणि हे जे मी मांडतोय तुमच्याकडे 100% सत्य मांडतोय. आणि ह्याला चॅलेंज कोणाचं असेल तर त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. दुसरं एक त्यांनी पाऊल काय उचललं होतं, इनामी जमीन ह्या ज्या होत्या त्या सनदी नोकरांच्या घराण्याकडे जात होत्या. म्हणजे जर कुलकर्णी पद असेल तर ते कुलकर्णी पद तो जोपर्यंत त्या पदावर आहे तोपर्यंत, परंतु नंतर त्यांची मुलं, त्यांची मुलं ही जहागिरी सुरू झाली. महाराजांनी त्याच्यावरच प्रतिबंध आणला की हे चालणार नाही. तुम्ही जोपर्यंत तिथे नियुक्त आहात तोपर्यंत तुम्हाला ते सगळं इनाम आणि त्याचे फायदे आहेत. त्यात पाटील, कुलकर्णी, कोटकरी, गडकरी, गाव सनदी, गुजर सनदी वगैरे जे नोकरांना दिलेल्या इनाम जमिनी होत्या त्याबाबतचा तो वटहुकूम होता. व्यापार कोल्हापूर आणि करवीर संस्थानामध्ये वाटण्यासाठी शाहू महाराजांनी जे वटहुकूम काढले होते त्यात व्यापाऱ्यांना पतपुरवठा, व्यापाराची सुरक्षितता आणि त्यासाठी डिव्हिजनल ऑफिसर्सची नियुक्ती केली होती. आणि ते पण छोटी गोष्ट, त्यावेळेला वीज एवढी नव्हती, तर घोडागाड्या, टांगे इत्यादी वाहनांना रात्री कंदील लावूनच गेलं पाहिजे, येणाऱ्या जाणाऱ्यांना सुखसोयीच्या दृष्टीने. अवर्षणामुळे कोल्हापूर शहरात तळी सगळी सुकून गेली होती. मग त्यातला गाळ मोफत काढून घेण्यासाठी सुद्धा वटहुकूम काढला होता की तुम्ही ते गाळ काढून घ्या आणि तुमच्या शेतामध्ये पसरून घ्या. पुरुषांप्रमाणे स्त्रियांना 18 वर्ष पुरी झाल्यावर त्या वयात आल्याने कायद्यात हा कायदा केला होता विवाहांसाठी, नाहीतर बालविवाह हे सर्रास सुरू होते. आणि हा वटहुकूम TM मराठ्यांनी काढला होता 18 ऑगस्ट 1906 साली. कापड कामगारांसाठी सुद्धा त्यांनी वटहुकूम काढले होते की विणकाम तिथे व्यवस्थित व्यवसाय चालावा.
गुळाची बाजारपेठ जे राजारामपुरी येथे त्यांनी स्थापन केली आणि त्या व्यवसायाला सुद्धा त्यांनी प्रोत्साहन दिलं होतं, संरक्षण दिलं होतं. गावाच्या बाहेरच्या हद्दीत कुंभार, लोणारी, ढोर, कोरवी समाजासाठी वसाहती बांधल्या होत्या आणि त्याच्यावर पण अधिकारी नियुक्त केले होते. सगळ्यात महत्त्वाचा वटहुकूम 6 नोव्हेंबर 1909 साली काढला. म्युन्सिपाल्टीत हलक्या दर्जाचे कामं करणारे नोकर आणि कर्मचारी म्हातारपणी आजारी पडल्यावर ते व्याधीग्रस्त होत होते, साहजिक आहे. तर त्यांच्यासाठी प्रॉव्हिडंट फंडाची योजना, म्हणजे त्यावेळेला स्वतंत्र भारताच्या आधी, आणि त्यात अशी एक अट घातली होती, त्या प्रॉव्हिडंट फंडावर कुठलाही सावकारी कर्ज देता येणार नाही आणि ते प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे त्याच्या कुटुंबियांनाच मिळाले पाहिजे. आणि त्यात कसं झाडूवाले, भंगी, गटार साफ करणारे, गाड्या भरणारे, खत तयार करणारे, ज्यांना मुळातच पगार कमी होता सामाजिक दृष्ट्या, अनाथ आणि बेवारस मुलांच्या संगोपनासाठी पण अल्बर्ट एडवर्ड यांच्याप्रमाणे हुकुमनामा काढून त्यांची सोय केली होती. मुस्लिम बोर्डाची पण स्थापना केली होती. कुष्ठरोग्यांसाठी सुद्धा महाराजांनी हुकूम काढून त्यांना सामाजिक प्रतिष्ठा देण्यासाठी वटहुकूम काढला होता. प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी त्यांचं काम फार महत्वाचं, मोलाचं होतं. कोल्हापूर करवीर संस्थानामध्ये मुरळ्या, जोगत्या, जोगतेणी याबाबत जे संस्कृतीच्या नावाखाली शोषण चाललेलं होतं त्याच्या विरुद्ध सुद्धा कायदा केला होता, वटहुकूम काढला होता. मुलींच्या शिक्षणावर विशेष प्रोत्साहन दिलं होतं त्यांनी. त्यांना त्या काळी स्कॉलरशिप देऊन 1913 साली 40 रुपये स्कॉलरशिप, आणि एक माहिती मला दिली आहे कोणी, त्यावेळेला 18 रुपये 96 पैसे तोळा सोनं होतं, तेव्हा 40 रुपये. आणि म्हणजे इतका उदारपणाने हा राजा सर्वांसाठी काम करत होता. सहकार कायद्याचा वटहुकूम त्यांनी काढला होता. त्यावेळेला सहकार, जे महाराष्ट्रात सहकारचं जाळं आहे, यात्रा, महोत्सव, रथोत्सव या कार्यक्रमाचा त्यांनी लोकशिक्षणासाठी आणि प्रबोधनासाठी उपयोग व्हावा म्हणून हुकूम काढला होता. त्यात महालक्ष्मी रथोत्सव होता, ज्योतिबाची यात्रा होती, शेती आणि यांत्रिकी प्रदर्शनं भरायची, साठमारी, कुस्त्यांची मैदानं, करमणुकीची साधनं, याच्यामधून प्रबोधन व्हावं हे त्याच्या मागे उद्देश होता. आणि शेतीविषयक प्रदर्शनं आज आपण बघतोय सगळीकडे भरत आहेत. शाहू महाराजांनी त्यावेळेला प्रदर्शनं भरवायला सुरुवात केली होती. सर 6:50 झालेत, मी आवडतोय. 7ला कोल्हापूर संस्थानातील अधिकारी वर्गाकडे करायचा अर्ज त्यावेळेला मोडी लिपीत होता. त्यावेळी देवनागरीमध्ये बालबोध भाषेत तो अर्ज करावा अशा प्रकारे वटहुकूम. हे छोटे छोट्या गोष्टी आहेत, परंतु रयतेच्या जीवन मरणाशी संबंधित होत्या, म्हणून हे वटहुकूम आपण वाचले पाहिजेत, अभ्यास केले पाहिजे. कारण मोडी लिपी ही थोडी दुर्बोध होती आणि ती सर्वसामान्यांना येत नव्हती.
रयतेमध्ये महार समाजाचा बलुतगिरी होती. ती बलुतगिरी म्हणजे अशी की तुला ही जमीन दिलेली आहे, तू ढोरं ओढण्यापासून सगळी कामं तू करायची, त्याच्या मोबदला काहीच नाही. तर ते महार वतन त्यांनी रद्द करण्याचा हुकूम दिला होता का हा हे शोषण आहे. त्या माणसांनी आयुष्यभर तुमच्यासाठी सगळं करायचं आणि त्याला मोबदला काय. आणि जनावर ओढीबद्दल एक शेर म्हणजे एक शेर किंवा एक पायली म्हणजे साधारण 2.5 किलो 5.5 किलो असं धान्य त्याला दिलं जायचं. त्यातून त्यांनी सगळं करायचं. काय ढोर रोज मरत नव्हती, जेव्हा मरतील तेव्हा ते उडून न्यायची. त्याच्याबद्दल एवढं त्यांना मोबदला मिळत होता. तो रद्द केला आणि वटहुकुमात असं लिहिलंय की त्यांना त्या कामाचे पैसे दिले जावेत, ज्यातून त्यांचं आयुष्य जगणं सुकर होईल. कला क्षेत्रामध्ये शाहू महाराजांचं योगदान आपण बालगंधर्व, बाबूराव पेंटर ही सगळी नावं जी वाचतोय, भालजी पेंढारकर, त्यांना संरक्षण दिलं. म्हणून ते काय मुजरा बघत नव्हते बायकांचा. ह्या कलाकारांना प्रोत्साहन देत होते. त्यांनी आयुष्यामध्ये कधी अय्याशी केली नाही. जयसिंगपूर हे जे रेल्वे स्टेशन आहे आणि ते जे शहर आहे त्याची स्थापना शाहू महाराजांनी केली. त्यावेळेला 1 डिसेंबर 1917 साली कोल्हापूरमध्ये सरकारी हॉस्पिटलमध्ये नर्सिंगचे क्लास सुरू केले. नर्सिंगचे क्लास. आणि तिथे त्या मुलींना स्कॉलरशिप देणं. पाटील आणि कुलकर्ण्यांना आपापल्या गावात आर्थिक देवाणघेवाणीचा व्यवहाराला बंदी हुकूम आणला होता, कारण ते व्याज घेत होते आणि त्यातून रयतेचं शोषण होत होतं. एवढं काही बोलण्यासारखं आहे ते एका छोट्या पुस्तकामधूनच सर्व मांडता येईल असं नाही आहे. आणि माझी स्टाईल ही अशी आहे, सरांना असं वाटत नाही की मी खूप फास्ट बोलावं, पण आता प्रत्येकाचा प्रकृती वेगळी असते. कारण सरांना फास्ट गाडीमध्ये, एक्सप्रेस गाडीमध्ये बसायचं, आम्ही लाल डब्यात बसतो. त्यामुळे बरेच गोष्टी अशा आहेत की ज्या वेळेमुळे मला मांडता येत नाही आहेत. परंतु शाहू महाराज यांना तुम्ही सर्वांनी वाचलं पाहिजे. आणि त्या संबंधित काही पुस्तकं जर तुम्हाला हवी असतील तर मी माझ्यातर्फे तुम्हाला पाठवेन. पण शाहू महाराज वाचा. शाहू महाराज हे फक्त दलितांचे नेते होते, ब्राह्मण विरोधी होते, स्वराज्यद्रोही होते, ह्या अपप्रचाराला बळी पडू नका. कारण एक विशिष्ट वैचारिक विकृत मानसिकता आपल्या राष्ट्रपुरुषांच्या मागे हात धुवू लागली आहे. त्यामध्ये शाहू महाराज सुद्धा आहेत, बाबासाहेब आंबेडकर आहेत, जवाहरलाल नेहरू आहेत, गांधी तर आहेच. म्हणजे त्यामुळे आपण हे सगळं वाचलं पाहिजे. ते ह्याच्यासाठी की आपल्याकडे कुठले मुद्दे आहेत. गांधींबद्दल जर कोणी, मी सरांना एक कॅलेंडर दिलं आहे, ते जर कुणाला हवं असेल सरांना संपर्क करा, तर मी माझ्यातर्फे ते कॅलेंडर पाठवेन. पण ते कॅलेंडर फक्त भिंतीला टांगू नका. तर त्याच्यावर लिहिलेला जो मजकूर आहे तो मजकूर आत्मसात करा. आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा जो काय प्रचार चाललेला आहे या युगपुरुषांबद्दल, तर कृपया त्याला बळी पडू नका. मी गांधीवादी नाही, मी महाराज
महाराजांचा पक्षाचा नाही आहे, मी नेहरूवादी सुद्धा नाही, ना मी आंबेडकरवादी, पण माझं म्हणणं एकच आहे, सत्य मला कळलं पाहिजे आणि सत्य कळल्यानंतर माझा मेंदू जो आहे तो चालवून मी माझा विचार करणार. कोणीतरी बोलतंय की नेहरूंनी काही केलं नाही, ठीक आहे ते बोलतायत, पण नेहरूंनी केलं नाही ना, आपण वाचूया. गांधींनी देशाची फाळणी केली, गांधी लवकर त्यांची हत्या व्हायला पाहिजे होती, गांधींनी नेहरूंवर अन्याय केला, गांधींनी वल्लभभाई पटेलांना डावललं, गांधींनी सुभाषचंद्र बोसांना डावललं, पद्धतशीर प्रचार चालू आहे. पण त्याची पार्श्वभूमी आपल्याला माहिती पाहिजे. तुम्हाला जर ते माहीत नसेल तर तुम्ही प्रतिवाद करू शकणार नाही. माझ्याकडे मी सरांशी बोलत होतो, चंद्रकांत छटाले हा गांधींच्या विरुद्ध असलेला माणूस, अकोला नागपूरचा, गांधींच्या नातवाबरोबर वाद घालत होता, गांधींची हत्या बरोबर केली नथुराम गोडसेने, गांधी वाईट होते, गांधींना मुली पाहिजे होत्या, म्हणजे इतकं खालच्या पातळीचं. तर त्यांनी सांगितलं गांधींच्या नातवाने की तू आमच्या गांधींच्या शिबिराला एक दिवस ये, तुला सगळी उत्तरं मिळतील. आणि तो चंद्रकांत छटाले अकोला नागपूरचा आहे, माझा मित्र झाला आता तो. त्याने ते 3 दिवसाचं शिबिर अटेंड केलं. त्यानंतर त्याने एक पुस्तक लिहिलं, त्याचं नाव होतं मजबूती का नाम महात्मा गांधी. याचं कारण त्याने त्या शिबिरात जी काही प्रश्नोत्तरं होती त्याची उत्तरं त्याला मिळाली आणि त्यातून त्याचं परिवर्तन झालं. आणि ते पुस्तक जर कुणाला खरोखर हवं असेल वाचायचं, कारण का हल्ली जाड पुस्तकं वाचायला आपल्याला वेळ नसतो, कारण आपल्याला मग इतर ॲक्टिव्हिटीज आपल्या असतात, त्यामुळे ते पुस्तक सरांकडे दिलं आहे. कृपया मला संपर्क केला तर मी माझ्यातर्फे पाठवेल, कारण इकडची चळवळ जी आहे ना ही आपल्याला पुढे नेली पाहिजे. आणि हा जो सांस्कृतिक दूत समोर बसला आहे त्याचे जे काही 14 वर्षाचे प्रयत्न आहेत, त्या प्रयत्नांना यश द्यायचं असेल तर आपण सगळ्यांनी नुसतं साक्षर होऊन चालणार नाही, समजदार पण व्हायची गरज आहे. कारण आजचा काळ खूप कठीण आहे आणि त्या कठीण काळामध्ये हे जे महामानव आहेत हेच आपल्याला रस्ता दाखवतील. मी थोडं आटोपता घेतोय कारण माझ्यासमोर घड्याळ लावलेलं आहे आणि 6:58 झाले, 52-53 सेकंद झालेले आहेत. कारण 1 मिनिट वाढला तर कदाचित देहदंडाची शिक्षा मला भोगावी लागेल, म्हणून मी शरण जातोय. आणि सर, तुमच्या आणि तुमच्या टीमच्या कार्यक्रमाला माझ्या शुभेच्छा आहेत. आणि भविष्यात कुणी वक्ते आणायचे असतील मी माझ्या परीने तुम्हाला सुचवत जाईल, ते वक्ते येतील. आणि खऱ्या अर्थाने मी बघतोय की खूप संयमी आणि समजदार प्रेक्षक इथे आहे. आमच्या इथे तसं नाही होत, आमच्या इथे ना लगेच जांभळ्या सुरू होतात. कोणी काय बोलायला लागलं ना आणि त्यात वैचारिक काय असलं ना तर तुम्ही लोक सगळे शांतपणाने ऐकून घेणार, ते माझ्यासारखे. आणि हे वटू हुकूम वगैरे हे सगळे विषय आहेत ना सर, खूप किचकट आहेत. इतके किचकट आहेत ना, ते पुस्तक आणि ते रेफरन्स करताना ना मला अक्षरशः डोकं माझं जड झालं होतं, मला ॲसिडिटीचा त्रास व्हायला लागला होता. इतकं ते किचकट आहे सगळं, परंतु ते मांडणं खूप गरजेचं आहे. आणि धनंजय कीरांसारखा, आता कीर म्हटल्यानंतर ते ब्राह्मण, ते जेव्हा त्यांच्याबद्दल असं लिहितात, त्यांचं चरित्र लिहितात, का लिहितील कीर? कारण त्यांना त्यांच्यातलं जे काही वेगळेपणा आहे, सामाजिक संदर्भ आहे, तो समजला ना. सगळे ब्राह्मण तसे आहेत का? कट्टर आहेत का? अतिरेकी आहेत का? नाही. ब्राह्मण वर्गाने ह्या देशाला दिशा दिली आहे, त्यांचे आम्ही ऋण मान्य करतो. पण काही नथुराम सारखे जे वाईट विकृत लोक आहेत त्यांचा मात्र आम्ही विरोधच करणार. धन्यवाद.
धन्यवाद सर. शाहू महाराजांचे क्रीडा विषयक, आरक्षण विषयक, शिक्षण विषयक, अस्पृश्यता निवारण, इनामी जमिनीबद्दलचे त्याचं जाहीरनामे आणि वटहुकूम यांच्याद्वारे आपण शाहू महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकला, त्याबद्दल आपले धन्यवाद. सरांच्या संपूर्ण विवेचनात एक सारांश आहे. शाहू महाराज जिवंतपणीच दंतकथा झालेली होती आणि शाहू महाराज अत्तराच्या गंधापेक्षा घामाच्या सुगंधामध्ये रमणारे राजे होते. हा सारांश आहे. आपली पुढची वेळ आहे प्रश्नोत्तराची. 1 ते 2 प्रश्न प्रातिनिधिक स्वरूपामध्ये असतील, म्हणून आपणास विनंती आहे 1 ते 2 प्रश्न विचारून या चर्चेला आपल्याला विराम द्यायचा आहे, कारण त्याचा भव्य असा कार्यक्रम करण्यात आलेला आहे. धन्यवाद सर. शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने लोकनेते, जाणता राजा, दूरदर्शी राजा होते. अशा या महान व्यक्तिमत्वाचा परिचय, त्यांचे विचार थोड्या कमी वेळात देणे खरोखर अवघड आहे. तरी देखील आपण चांगल्या प्रकारे त्याची ओळख करून दिला. तर माझा प्रश्न आहे सर, त्यांनी या ज्या वटहुकूम काढले, वेगवेगळ्या सुखसोयी काढले, जे काय दिले गाजले, त्यांच्यासाठी जे प्रयत्न केले, त्या सर्वांमध्ये तुम्हाला त्यांचे कोणते विचार भावले? दुसरा माझा प्रश्न आहे, आजच्या राजकीय, सामाजिक आणि जातीवादी परिस्थितीमध्ये त्यांचे विचार अंमलात आणण्यात आपण अपयशी ठरलोय का? माझ्या कवितेतच मी म्हटलं आहे की सज्जनांचं मौन जे आहे ना सगळ्यात घातक आहे. आणि हे कुरापतखोर आहेत ना ते चिमटभर आहे, चिमूटभर. पण त्यांनी काय झालंय, समाजाला वेठीस धरलंय. एक गुंड जो आहे ना अख्ख्या गल्लीला वेठीस धरतोय. जेव्हा आपण बाहेर पडतो ना, आणि असं झालेलं आहे माझ्या बाबतीत, जेव्हा आम्ही निर्धाराने बाहेर पडलो ना तेव्हा त्यांचं जे काय उपद्व्याप किंवा ते दाखवत होते ना बेडकर सारखं सगळं, काही दम नसतो त्याला. आणि आजच्या बाबतीत तुम्ही जे बोलताय, आजची परिस्थिती खूप घातक होत चाललेली आहे. कारण माणसामध्ये, जाती जातीमध्ये, धर्मामध्ये जे विष घालवलं जात आहे ते आपल्याला पुढच्या कित्येक पिढ्यांना भोगावं लागणार आहे जर आज आपण बोललो नाही तर. म्हणून आज आपण बोललं पाहिजे, आज आपण निर्भय झालं पाहिजे. आणि आज जर आपल्याकडून ह्या चुका जर झाल्या, सोयीस्कर मौन जर आपण ठेवलं, तर आपली मुलं आपल्याला विचारतील त्यावेळेला तुम्ही काय केलं, त्याचं उत्तर तुमच्याकडे आज पाहिजे. इतिहास, भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ. इतिहास, भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळाची एक क्रमशः साखळी होय अशी इतिहासतज्ञांची व्याख्या आहे. इतिहासाच्या अभ्यासातून अर्थात सर्व महापुरुषांच्या, राजेशाहू महाराजांसहित सर्व महापुरुषांच्या अभ्यासातून, त्यांचे विचार, त्यांची गतिशीलता यांच्या अभ्यासातून आजच्या लोकप्रतिनिधीमध्ये, आजच्या सत्ताधाऱ्यामध्ये बदलत्या प्रतिकूल परिस्थितीचा संघर्ष करून अपेक्षित सुधारणा होण्यासाठी प्रयत्न होत नाही. तर मग आपण आता अभ्यासकांनी आजच्या सत्ताधाऱ्यामध्ये त्यांची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या, त्याचबरोबर इतिहासाच्या अभ्यासातील महान समाजकारांची कार्य याबाबत कसं आहे की प्रश्नामध्येच माझं उत्तर आहे की निष्क्रियता जी आहे ती आपण का सहन करतोय.
आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आपण चांगले लोक जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर उदगीरमध्ये जमतोय, चांगले लोक जर उदगीरमध्ये उठाव करतोय, मला सांगा की संविधान आपलं कार्यान्वित असताना, संविधानाची शपथ घेत असताना मंत्रिपद भोगणारे लोक संविधान टराटरा पाडतायत, संविधानाची होळी करतायत, संविधान बदलायची भाषा करतायत आणि मनुस्मृतीची पुनर्स्थापना करण्याचा प्रयत्न चाललाय आणि तो आता नाईलाजाने मागे घेतला गेलाय. मला सांगा, ह्याच्याबद्दल आपण कधी बोललो, कधी चर्चा केली आहे कोणाशी? आपल्या मित्र परिवाराशी, आपल्या मित्रांबरोबर, आपल्या ग्रुप बरोबर, आपल्या नातेवाईकांबरोबर कधी बोललो? संविधान जे आहे ना ते आपलं विधान आहे. मनुस्मृती हे आपल्याला नरकात नेणार आहे. मनुस्मृतीवर मी लेखन करतोय. मनुस्मृतीचं फक्त एक उदाहरण देतो. मनुस्मृतीमध्ये एका श्लोकामध्ये असं लिहिलंय की ब्राह्मणाने जर खालच्या वर्णातल्या कुठल्या महिलेवर विनयभंग किंवा बलात्कार केला किंवा काही, तर त्या ब्राह्मणाला फक्त समज देण्यात यावी, बाबा तू असं करू नको, हे पाप आहे. आणि इतर 3 वर्णांच्या बाबतीत असं आहे की जो दलित शूद्र असेल त्याचा लिंग विच्छेद करायचा. ही मनुस्मृती आहे. ओके, धन्यवाद. या ठिकाणी या कृपया यानंतर आपल्याला आणखी पुन्हा कवी संमेलन होणार आहे. चर्चा आपण पुढच्या कार्यक्रमात आपण वाढवूया. सरांना वेळ कमी आहे. वेळ प्रश्न नेमका एकाच जागेवरून विचारा, एकाच वाक्यात कृपया. हा, ओके, वाचन सगळ्यात महत्वाचं आहे. मला पुरावे द्यायची गरज नाही. काय कोण सर? हा बोला लवकर. या 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 पुढे या. शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न विचारा मला. फक्त प्रश्न विचारा. तुमचं भाषण सांगा. हा, नमस्कार सर. मला असं घ्या, पुढे पुढे घ्या सर. माझा एक प्रश्न आहे की धनंजय कीर हे प्रोफेशनल बायोग्राफर, त्यांनी 6 जणांची बायोग्राफी लिहिली. तर त्यांच्या या शाहू महाराजांच्या चरित्रामध्ये त्यांनी शाहू महाराजांना न्याय दिलेला आहे का? एवढाच प्रश्न पूर्णपणे शाहू महाराजांचं चरित्र लिहिलं आहे, सावरकरांचं पण चरित्र लिहिलं आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचं पण चरित्र धनंजय कीरांनी लिहिलं आहे. आणि त्या चरित्रकाराने त्याच्या मेंदूप्रमाणे जे त्याला सत्य वाटलं, योग्य वाटलं ते त्यांनी मांडलेलं आहे. परंतु आजच्या व्याख्यानामध्ये त्या पुस्तकाच्या संदर्भातूनच आपण वटहुकुमाचे दस्तांबद्दल चर्चा केली आहे, त्याचे रयतेशी संबंधित होते. आणि आपण जेव्हा वाचतो तेव्हा आपण आपलं पण बुद्धी चालवायची की कुठलं सत्य आहे आणि कुठलं असत्य आहे. आता त्या पुस्तकामध्येच त्यांनी असं लिहिलंय की जे वेदोक्त प्रकरण झालं तर महाराजांनी ह्या भानगडीत कशाला पडायला पाहिजे होतं. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी आपलं मत मांडलंय. आणि त्यात त्यांनी असं पण एक वाक्य लिहिलंय
की स्वातंत्र्यवीर सावरकरांचा महाराजांना पाठिंबा होता, हे इतर कुठेच लिहिलं गेलेलं नाही. म्हणजे ते ज्या पठडीतून लिहित होते, पण आपल्याला वाचलं पाहिजे ना. आपण वाचलंच नाही तर आपल्याला कळणार कसं. ओके, हरकत नाही. यानंतर हा वाचक संवाद आपण आता इथं थांबवतोय, परंतु आपण या वाचक संवादाला या वर्षी जे नवीन एक स्वरूप आपण दिलेलं आहे. प्रत्येक वाचक संवादामध्ये एक छोटी मुलगी जी की घरी पुस्तकं वाचते, तिनं वाचलेलं पुस्तक काय वाचलंय त्या पुस्तकात तेवढंच सांगायचं आहे. 2 मिनिटं त्याच्यासाठी आपला वेळ आहे. तर आपल्यामध्ये आता कोणी मुलगी आली का छोटी? शर्वरी, वा, ये बेटा. पुस्तक वाचून आलीस का नाही? ओके, कोणतं पुस्तक वाचलीस आणि काय वाचलीस ते सांगायचं. माझे नाव आहे शर्वरी अमोल समोशी. मी आज आपल्याला एक गोष्ट सांगणार आहे. रंगतदार गोष्टी. रंगतदार गोष्टी पुस्तकातले सांग. रंगतदार एक पुस्तक एक गोष्ट आहे. गोष्टीचं नाव आहे गवळणीचे स्वप्न. एक गवळण होती. ती एकदा दूध विकण्यासाठी निघाली. तिच्या डोक्यावर दुधाने भरलेले हंडा होते. ते मनाशीच विचार करू लागली, हे दूध विकल्यावर मला पैसे मिळेल. त्या पैशाचे मी अंडे घेईन. त्या अंड्यातून अनेक कोंबड्या घेईन. त्या अंड्यातून अनेक कोंबड्या घेईन. ते कोंबड्या विकून मी माझ्यासाठी एक अतिशय सुंदर रेशमी साडी घेईन. ते रेशमी साडी घालून मी किती सुंदर दिसेन. त्या रेशमी साडीला घालून माझ्याकडे लग्नासाठी मागणी करायला लोक येईल. ती असं मनाशीच विचार करू लागली होती. त्या विचारामध्ये तिचा डोक्यावरचा हंडा खाली पडला. तिचे पैसे गेले, दुधाचा हंडा गेला आणि अनेक कोंबड्या गेले व रेशमी साडी गेली. तात्पर्य, हवेत इथले बांधू नये. अट्टू फिरायला चालले जाता जाता गेले जंगलातून. तिकडून आले वाघोबा. अट्टू घाबरून गेले. फिरायला गेले जाता जाता गेले जंगलातून. तिकडून आले हत्ती दादाला पाहून अट्टू लपून छपून गेले. अट्टू फिरायला चालले. त्यांच्या डोक्यात होती छान टोपी. जाता गेले जंगलातून. तिकडून आले माकड दादाने त्यांच्या दोघांची टोपी घेतली. अट्टू रडायला लागले. खूप धन्यवाद. आता मी शिंदे सरांना विनंती करतो की तिला एक पुस्तक भेट द्यायचं आहे. कावळ्यांची शाळा हे पुस्तक बालाजी बिरादार यांचं आहे. खूप छान. ओके, धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमामध्ये उपस्थितांमधून ज्यांचा जन्मदिन आहे त्यांना आपण भेट देतोय. सर्वप्रथम, अरे वा, कविता तिने स्वतः बनवलेली आहे. ही जी कविता आहे वाचून दाखवली, ती स्वतः बनवली आहे आणि स्वतःच पाठ केली. स्वतः बनवलेली आहे. अरे वा.
खूप खूप धन्यवाद. यानंतर उपस्थितांना आपण जन्मदिनाची ग्रंथ भेट देतोय. पैकी मिठू पाटील यांचा जन्मदिन याच महिन्याच्या उद्याच्या 8 तारखेला. त्यांना विनंती आहे आपण समोर यावं. ज्ञानदीप लावूजेगी हे ग्रंथ सरांना जन्मदिनाची भेट म्हणून द्यावं, त्यांचा सत्कार करावा. आदरणीय डॉक्टर दिलीप रामचंद्र जाधव सर यांचा जन्मदिन याच महिन्यामध्ये. त्यांना विनंती आहे त्यांनी समोर यावं. जन्मदिनाची ग्रंथभेट आपण स्वीकारावी. महाजंगम पूज्य श्री डॉक्टर बसवलिंग पट्टदेवरी यांनी लिहिलेला एक ग्रंथ आपल्यासाठी जन्मदिनाची ग्रंथभेट आहे. यानंतर या वाचक संवादामध्ये ज्यांनी आपल्याशी सुंदर असा संवाद साधला त्यांचा सत्कार ग्रामगीता आणि सन्मान चिन्ह भेट देऊन या ठिकाणी केला जातोय. तेव्हा आदरणीय शिंदे सरांना विनंती करतोय की संवादकांना भेट द्यावी. जोरात टाळ्या. धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. आमची खूप दिवसापासूनची इच्छा होती सरांची उपस्थिती आपल्या कार्यक्रमाला लाभावी. आपल्या कार्यक्रमाची उंची कशी आहे ती त्यांनी पाहावं याच्यासाठी आम्ही त्यांना विनंती करत होतो आणि आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे. त्याबद्दल त्यांचाही सत्कार शरण जीवन दर्शन हा ग्रंथ भेट देऊन त्यांचा सत्कार केला जातोय. तेव्हा या शरण ग्रंथाच्या खऱ्या शरणो असणाऱ्या आमची भगिनी आदरणीय कांताताईंना विनंती करतोय की आपल्या शुभ असते, कारण भेट देत असताना भेट देणाऱ्याचे हात तेवढेच तसे असावे. तर या शरणो आहेत म्हणून ताईंना विनंती आहे की आपल्या हस्ते सरांना हा ग्रंथ भेट देऊन सरांचा सत्कार करावा. आणि सरांनी तो वाचायचा आहे, नुसता घ्यायचा नाही. धन्यवाद. यानंतर आदरणीय डॉक्टर सुशांतजी शिंदे सरांना विनंती करतोय की आपण अध्यक्षीय समारोप करा. आपल्या वाचक संवाद या एकूण कार्यक्रमाच्या आज आपलं 318वं पुष्प आहे. आणि मला असं वाटतं की मागच्या आठवड्यामध्ये आपली भेट झाली होती. आजच्या माझी जिल्हाधिकारी कार्यालयात भेट होती, त्यामुळं पहिल्यांदा कदम सरांना म्हटलं होतं मी की आज येणं होईल का नाही माहिती नाही, परंतु त्यांचा आग्रह एवढा होता. शेवटी मी कलेक्टर मॅडमला फोन केला आणि म्हटलं आज एक कार्यक्रम आहे त्यामुळं मी आज मीटिंगला येणार नाही, आपली परवानगी असावी. तर जिल्हाधिकारी मॅडमनी पण त्यासाठी मला परमिशन दिली आणि त्यामुळं आजच्या संध्याकाळच्या एक चांगल्या कार्यक्रमाला मला या ठिकाणी यावंसं वाटलं. खरं सांगायचं म्हणजे तसं बघायला गेलं तर आता मी त्या दिदीकडे ज्यावेळेस मी बोललेलं किंवा तिनं सगळी कविता आणि जे काही गोष्ट वाचली तिथं तिच्याबद्दल एक 2-4 गोष्टी सांगत होती. त्यावेळी म्हणजे मला माझ्याबद्दल आठवलं. मला खरं म्हणजे एक 18 वर्षापर्यंत किंवा 16 वर्षापर्यंत वाचनाची विशेष अशी काही आवड नव्हती. मी फक्त काय करायचो, जे दिसेल ते वाचायचो आणि पेपर वगैरे जास्त करून असायचे, कारण मी मुळात राहणारा सोलापूर जिल्ह्यातला करमाळा तालुक्यातला आहे आणि राहायला पण आम्ही वस्तीवरती होतो. त्यामुळे दररोज पेपर वगैरे येईल अशातला काही भाग नाही. कोणाच्या तरी आपल्या घरी गेल्यानंतर त्याचा आपला ताजा शिळा जो काही पेपर असतो तो वाचणं, एवढ्या गोष्टी होत्या. वडील शाळेत कधी गेले नाहीत, आई 7वी शाळा शिक्षण झालेलं आहे, परंतु घरात वाचनाचं असं मोठं काही म्हणजे वातावरण असं काही नव्हतं. परंतु हे सगळं असताना पण सगळ्यात महत्त्वाचं की 10वी झाल्यानंतर माझा मोठा भाऊ आहे प्रशांत, त्याचं नाव आहे, तर त्यानं मला सगळ्यात पहिल्यांदा टाटा ए म्हणून पुस्तक आहे गिरीश कुबेर यांचं, जे आपल्यापैकी काही जणांनी वाचलं असेल, तर ते पुस्तक मला आणून दिलं. आणि ते पुस्तक जवळपास 700-800 पानात आहे आणि पहिलं पुस्तक आणून दिलंय. ते पुस्तक वाचण्याचं म्हणजे मला पहिल्यांदा बघून असं वाटलं की पुस्तक वाचेल का नाही म्हणून, परंतु मी पुस्तक वाचायला सुरुवात केली. एक 50-60-70 पानं गेल्यानंतर मग त्या पुस्तकामध्ये मला इंटरेस्ट तयार झाला. आणि सुट्टीचे दिवस होते, 10वी झाली माझी जस्ट आहे ती, तर सुट्टीचे दिवस असल्यामुळं त्या ठिकाणी काय आहे तर सगळ्यात महत्त्वाचं मी 4 ते 5 दिवसामध्ये ते 700-800 पानाचं पूर्ण पुस्तक वाचलं. तर मला त्यावेळी एक गोष्ट जाणवली थोडी की आपल्याला
म्हणजे आयुष्यामध्ये ज्यावेळेस आपण पुढे जातो त्यावेळेस फक्त आपण कोण आहोत याच्यापेक्षा आपलं आजूबाजूचं वातावरण कसं आहे आणि आपण त्या वातावरणाचं आपल्याला किती नॉलेज आहे त्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे मग नंतर वाचनाची मी आवड आहे ती बऱ्यापैकी जोपासली. कॉलेजमध्ये असताना असेल किंवा अगदी आता पण असेल तरी वेळ हा खूप कमी असतो, कारण रात्री म्हणजे सकाळी आम्ही 9ला घराच्या बाहेर पडतो आणि रात्री यायला जवळपास 9 वाजतात, कधी 10 साडे 10 पण वाजतात. परंतु महिन्यातले साधारणपणे 15-20 दिवस ते वाचनाचे तास, अर्धा तास, 1 तास असं जरी पकडून गेलो तरी महिन्याकाठी 1 किंवा 2 पुस्तकं मी कंपल्सरी वाचतो. आणि माझी स्वतःची अशी एक लायब्ररी पण आहे, म्हणजे फक्त सांगायचं म्हणून तर भाग नाहीये. आणि धनंजय कीर साहेबांचे 6 पैकी मला वाटते 3-4 पुस्तकं माझे पूर्ण वाचून झालेले आहेत. आणि त्यातलं शाहू महाराजांचं आजचं जे पुस्तक आहे त्याचं आपण आपलं विश्लेषण करण्यासाठी आज आपल्या संगमनेरकर साहेबांना बोलवलं. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे जे आहे ते विश्लेषण आपल्यासमोर केलं. ते पुस्तक पण मी वाचलेलं आहे. आणि सगळं मला असं वाटतं की माहीत नाही मला, पण आपल्या वाचक गट्ट्याचा कदाचित सगळ्यात तरुण असा अध्यक्ष म्हणून मीच असेल असं मला वाटतं. झाले अगोदरही झाले, चांगली गोष्ट आहे. तर म्हणून त्याचा एक सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे की त्याच्याशी मी कुठंतरी आपल्या सर्वांचं म्हणजे एकंदरीत वागणं, बोलणं, आचार विचार जे आहेत त्याच्याशी मी कुठेतरी रिलेट करू शकतो, एवढं मी तुम्हाला आत्मविश्वासानं आणि खंबीरपणे सांगू शकतो. पुढचं आहे ते म्हणजे की ज्यावेळेस दीदीचं कविता आणि गोष्ट वाचली तर मला असं वाटतं की पुढच्या 5, 10, 15, 20 वर्षानंतर तिच्या वयाची मुलं आणि ती याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर असेल. मला वाटतं की वाचन आणि त्याचे फायदे काय आहेत हे ती आत्ता जी आहे आणि ती पुढे 15-20 वर्षानंतर जशी असेल याच्यातच सगळं काही येईल असं मला या ठिकाणी वाटतं. पुढचं आहे ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपल्या सगळ्यांच्याच बोलण्यामधून किंवा आपल्याला आपण एकूण सगळ्या जे काही परिस्थिती बघतो त्यावरून मला असं वाटतं की आपण नेहमी बोलताना सांगतो की भारतामध्ये 2 अशी राज्य आहेत की जिथं विचारधारा त्यांनी पूर्ण भारताला दिल्या आणि सामाजिक क्रांती घडण्यामध्ये प्रामुख्याने वाटा होता. त्यातलं दुसरं जे राज्य आहे ते पश्चिम बंगाल आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांना त्याची माहिती असेल, कारण जे राजाराम मोहन राय पासून ते याच्यापर्यंत सगळे जे काही मोठे मोठे विचार पश्चिम बंगालमध्ये गेले. आणि पहिलं जे राज्य आहे ते अर्थातच महाराष्ट्र आहे. आणि महाराष्ट्राला अगदी संत परंपरेपासून असेल किंवा अगदी प्राचीन काळापासून असेल तर हे जे काही सगळ्यात महत्त्वाचं वैचारिक सामाजिक अधिष्ठान देण्याचं काम जे कोणी केलं असेल तर ते सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपण ज्यांना सामाजिक क्रांतीचे शिरोमणी असं म्हणतो ते म्हणजे अर्थात फुले, शाहू आणि आंबेडकर आहे. बरोबर आहे, कारण शिवाजी महाराज हे तर सगळे आपले आहेतच, कारण त्यांच्याच विचारधारेवर आपण चालतोय. परंतु आज आपल्या पुस्तकाच्या अनुषंगाने मला असं वाटतं की ही गोष्ट फार सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांनी नेमकं काय केलं हे आपल्याला जर समजून घ्यायचं असेल. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ही पुस्तकं वाचलेली आहेत आणि ही पुस्तकं वाचलेली असल्यामुळं आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे त्यांनी काय केलं काम हे माहिती आहे. पण या पुस्तकाच्या विश्लेषणाच्या अनुषंगाने आपल्याला ह्या गोष्टी बऱ्यापैकी याच्यामध्ये कळालेल्या आहेत. मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं पहिली जी कविता आपली संगमनेरकर साहेबांनी सादर केली तर त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं होतं तो म्हणजे की शाहू महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये एकूण किती त्रास सहन केला ही गोष्ट आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ती म्हणजे फार महत्त्वाची गोष्ट. चालत्या चालत्या कार्यक्रमामध्ये बरोबर दुसरा कार्यक्रम लगेच चालू होईल याची काळजी घेतलेली त्यांनी. आणि चांगली गोष्ट आहे, यायला पाहिजे. कारण आपल्यासाठी जर 6 वाजता डॉट कार्यक्रम सुरू होतो तर त्यामुळे आहे की आपण त्याचा 1-1 मिनिटाचा किती महत्वाचा असला पाहिजे हे आपल्याला कळतंय. दुसरं असं आहे की सगळ्यात महत्वाचं की शाहू महाराजांनी आपल्या आरक्षणापासून असेल समाजातल्या बहुजन घटकातील सगळ्या प्रत्येक घटकाला कसं एकत्र करायचं आणि त्यांच्या उन्नतीसाठी कोणता मार्ग वापरायचा याच्यासाठी त्यांनी केलेली सामाजिक क्रांती असेल याच्याबद्दल सरांनी आता तर चांगल्या प्रकारे आपल्याला सांगितलेलं आहे. उद्योग असतील, धरणे असतील, विशेष करून राधानगरीचा डॅम असेल तर हे त्यांनी दिलेले आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आज आपण कुस्तीसारख्या ठिकाणी बघितलं तर भारतातले त्याही वेळी शाहू महाराजांच्या काळात खूप मोठे मोठे मल्ल असे आहेत ते तयारी करण्यासाठी त्या ठिकाणी यायचे. आणि मला असं वाटतं की शिक्षणाच्या बाबतीत त्यांनी केलेलं काम एवढं आजोड होतं की त्यावेळी आहे ते बऱ्याच वेळा आहे ते की अस्पृश्यता पाळली जात असल्यामुळं अस्पृश्य किंवा दलित समाजातील व्यक्तींना मुलांना आहे ते बऱ्याच वेळा आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी राहायला जागा दिल्या जात नव्हत्या. आणि त्याला पर्याय म्हणून समाजातल्या प्रत्येक घटकांसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे की आपण जे म्हणतो की वसतिगृह तयार करण्याचं काम हे शाहू महाराजांनी केलं. आणि त्याचाच उपयोग म्हणून असं म्हटलं जायचं
की जसं इंग्लंड हे मदर ऑफ डेमोक्रेसी किंवा मदर ऑफ पार्लमेंट आहे, त्या पद्धतीनं कोल्हापूर हे मदर ऑफ बोर्डिंग आहे, म्हणजे वसतिगृह आहे. बरोबर आहे. म्हणजे याच्यामधूनच आपल्याला जे काय आहे ते बऱ्यापैकी सगळं कळतं. तसं बघायला गेलं तर त्यांनी सरांनी सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. मी फक्त त्यांचा सारांश 1-2-3 मिनिटांमध्ये आपल्याला सांगितला. मला आपल्याशी सगळ्यांशी कनेक्ट होऊन खूपच छान वाटलं. त्यामुळं आपल्या या वाचन चळवळीला माझ्या नेहमी शुभेच्छा आहेत आणि माझी नेहमी उपस्थिती पण राहणार आहे. आपण सरांनी आपण सांगितलं प्रत्येक वेळी मी अध्यक्ष राहणार नाही, मी आता श्रोता पण होईल त्या ठिकाणी. सांगायचं उद्देश असा आहे, जशी वेळ मिळेल तशी मी येईल आपल्याबरोबर आणि आपल्याशी जुडेल. मला असं वाटतं की आपल्याला आता आपल्यामध्ये जर वय बघितलं सगळ्यांचं ॲव्हरेज तर निदान 50च्या पुढं आहे. म्हणजे 5-10 जर आमच्यासारखे सोडले तर मग ते काही कमी वयाचे ते सोडून द्या, पण 50च्या पुढं वय आपल्याला आता जोडताना आहे ते किमान 20 आणि 30तले लोक जोडावे लागणार आहेत. म्हणजे आपली ही चळवळ आहे ती आपल्याला पुढे न्यायची. आणि उदगीरचं सामाजिक सांस्कृतिक जे वैभव आहे ते आपल्याला पुढे नेण्याची जबाबदारी तुम्हाबरोबर आमच्यावरती पण आहे. ते आपण आहे ते येत्या काळामध्ये ते पुढे नेऊयात या ठिकाणी असं मला वाटतं. आणि वाचन चळवळीला पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो आणि माझं अध्यक्षीय जे भाषण आहे ते मी या ठिकाणी थांबवतो आणि मला वाचक मेळाव्याच्या अनुषंगानं कदम साहेब आपण बोलवलं त्याबद्दल पण परत एकदा मी आपलं आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. थँक्यू. धन्यवाद सर. या ठिकाणी सरांना काही कामं असल्यामुळे ते जाणार आहेत, तेव्हा तत्पूर्वी आम्ही या ठिकाणी दोघांचा सत्कार करणार आहोत. तेव्हा सरांच्या हस्ते हा सत्कार व्हावा, त्यांना हा पुरस्कार आपण देऊन त्यांचा सत्कार करणार आहोत. तेव्हा मी सर्वप्रथम सामाजिक आणि शैक्षणिक त्याचबरोबर साहित्यिक क्षेत्रामध्ये ज्यांचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे असे आमच्या जवळचे बार्शीचेच आदरणीय राहुलजी भड यांना कार्यगौरव पुरस्कार 2024 देऊन त्यांचा सत्कार या ठिकाणी केला जात आहे. त्यांना विनंती आपण समोर यावं आणि सरांच्या हस्ते शाल, एक ग्रंथ आणि सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार केला जातो. वर जावा. बौद्ध तत्वज्ञान हा ग्रंथ देऊन त्यांचा सत्कार या ठिकाणी केला जातोय. ओके, धन्यवाद. यानंतर लगेच कवी संमेलनाला आपण सुरुवात करणार आहोत. आणखी एक पुरस्कार आपल्याला या ठिकाणी द्यावयाचा आहे, तो म्हणजे आदरणीय देवेंद्रजी गावंडे जे पुण्यामध्ये राहतात आणि त्यांचं साहित्य क्षेत्रातलं योगदान आणि सामाजिक क्षेत्रातलं योगदान पाहून त्यांना आपण कार्यगौरव हा पुरस्कार देतोय. मी आदरणीय देवेंद्रजी गावंडे यांना विनंती करतोय की आपण समोर यावं आणि त्यांना संत साहित्यातला हा गोरोबा काकांचा विशेषांक देऊन त्याचा सत्कार या ठिकाणी केला जातोय. कवी आणि गीतकार आहेत. धन्यवाद. अवघ्या 2 शब्दामध्ये आभार मानण्याची विनंती करतो मी आदरणीय मुरलीधर जाधव सरांना. आपण आभार मानावं आणि वाचक संवाद संपतोय, पण आपण कोणी उठायचं नाही, लगेच कवी संमेलनाला सुरुवात होते. चला कवितेच्या बनात या साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक चळवळीच्या अंतर्गत चालणाऱ्या वाचक संवाद कार्यक्रमाच्या 318व्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय सन्माननीय सुशांतजी शिंदे सर जिल्हाधिकारी हे भूषविले, त्याबद्दल मी त्यांचे आपणा सर्वांच्या वतीने, संयोजकाच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो. कारण सरांचं बऱ्याच दिवसापासूनच एक इच्छा होती या चळवळीमध्ये सामील व्हावं. या चळवळीमध्ये त्यांनी पण त्यांचा मानस सांगितलेला होता की मी पण एका पुस्तकावर संवाद साधेल आणि आम्ही अपेक्षा करतो की तुम्ही नक्कीच एखाद्या पुस्तकावर, चांगल्या पुस्तकावर आमच्याशी संवाद साधाल. त्याबद्दल परत एकदा तुमचे हार्दिक आभार व्यक्त करतो. सर, तुमच्या आशीर्वादाची, तुमच्या सहकार्याची अशीच साथ संयोजक आमचे अनंत कदम आणि त्यांच्या संयोजकाच्या पाठीशी नक्कीच राहील.
ही अपेक्षा व्यक्त करून परत एकदा मी तुमचे हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. तसेच संगमनेर सर जे आहेत त्या महान व्यक्तिमत्वाचे जे विचार आहेत ते त्यांचे जे व्यक्तित्व आहे हे अगदी मोजक्या शब्दात आपल्यापर्यंत पोहोचण्याचा त्याने आतोनात प्रयत्न केलेला आहे. कारण एवढ्या कमी वेळामध्ये एवढ्या मोठ्या व्यक्तीचे विचार आणि त्यांचे जे संघर्ष आहे हे आपल्यापर्यंत पोहोचणे एवढे साधी गोष्ट नाही. परंतु त्यांच्या विचाराची जे चुलूक आहे त्यांच्या विचाराची जी ओळख आपल्याला करून दिली त्याबद्दल सर मी संयोजकाच्या वतीने आणि आम्हा सर्व श्रोत्याच्या वतीने आपले हार्दिक हार्दिक